नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत त्वचा आणि केसांसाठी लेझर ट्रीटमेंट या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत सौंदर्य तज्ञ डॉक्टर नितीन ढेपे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नितीन यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मधुरा. डॉक्टर नितीन ढेपे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर नितीन ढेपे हे स्किन सिटी पीजी इन्स्टिट्यूट ऑफ डर्मेटोलॉजीचे मेडिकल डायरेक्टर असून ते पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्यानं देखील देतात. डॉक्टर नितीन यांनी जवळपास डझनभर आंतरराष्ट्रीय फेलोशिपही मिळवल्यात. तसंच त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 150 प्रेझेंटेशन्सही झालेत. विशेष म्हणजे स्किन सिटी हे भारतातील प्रशस्त असं लेझर ट्रीटमेंटचं इन्स्टिट्यूट असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट केल्या जातात. चला तर त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपणही थोडासा फायदा करून घेऊया. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खरं तर सौंदर्य हा स्त्रीचा खरा विषय आहे आणि सुंदर दिसणं हा प्रत्येकालाच आवडत असतं आणि लेझर ट्रीटमेंटद्वारे आता ते अतिशय सोप्या रीतीने शक्य झालेलं आहे. मात्र सगळ्यात अगोदर मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? ओके, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझं ऑब्जेक्शन तुझ्या पहिल्या वाक्यावर की सौंदर्य हा फक्त स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला नाहीये. आता आजकाल जगभरामध्ये सर्वच देशामध्ये ज्या काही पाहणी आणि सर्वेक्षण येत आहेत त्यामध्ये सौंदर्याबद्दल, त्वचा किंवा केसांबद्दल, आपल्या स्वतःच्या लुकबद्दल जागरूक असणं हा ट्रेंड पुरुषांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यामुळे सौंदर्य हा फक्त स्त्रियांचा प्रांत आता मुळीच उरलेला नाहीये, तो तितकाच पुरुषांचा पण जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. आणि दुसरा विषय की म्हणजे मी या क्षेत्राकडे कसा काय वळलो, तर त्वचारोग ही एक सर्वात दुर्लक्षिलेली, सर्वात मागासलेली अशी एक शाखा होती. एक काळ असा होता की कुठल्याही डॉक्टरला कुठल्या चांगल्या विषयामध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएशन जर मिळालं नाही तर तो बिचारा त्वचारोग शाखेकडे वळायचा, काहीही मिळालं नाही म्हणून. आणि मी जेव्हा त्वचारोग शाखा निवडली आणि त्वचारोग तज्ज्ञ झालो तेव्हा ही अशीच परिस्थिती होती की काहीही मिळालं नाही तर त्वचारोग तज्ज्ञ व्हा. आणि मी जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हा खूपच कमी गोष्टी अशा होत्या की ज्या अत्याधुनिक म्हणता येतील आणि ज्या पेशंटला ऑफर करता येतील अशा. आणि त्या सर्व गोष्टी जेव्हा मी अद्ययावत करत गेलो, अपडेट करत गेलो, एक स्टेज अशी आली की जगामध्ये फक्त एकच गोष्ट उरली होती जी की माझ्या क्लिनिकमध्ये नव्हती, ती होती लेझर. आणि लेझर भारतात तेव्हा अगदी नवीन येऊ घातलेलं होतं आणि अगदी नवीन गोष्ट सुरू करायची या ध्यासापोटी मी लेझर क्षेत्रामध्ये उडी घेतली आणि भारतातल्या काही मोजक्या पहिल्या लेझर तज्ञापैकी माझी म्हणजे तेव्हा गणना झाली. तर मी कसा काय वळलो, तर चुकून मी या काळामध्ये जन्माला आलो म्हणून आणि या काळामध्ये लेझरचा ट्रेंड भारतामध्ये आला म्हणून या क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा आलो असं वर्णन करता येईल. परंतु मला या नवीन तंत्रज्ञानाची जी आवड होती त्या आवडीपोटी मी सोलापूर सारख्या ठिकाणी मी जेव्हा सुरुवात केली, जिथं पुण्यात सुद्धा लेझरचा तेवढा प्रचार नव्हता, मुंबईमध्ये नुकतेच लेझर येऊ घातलेले होते, त्या काळामध्ये मी सोलापूरमध्ये लेझरची सुरुवात केलेली. त्यामुळे त्या काळातली ती माझी हौस किंवा ती माझी पॅशन नवीन तंत्रज्ञानाबद्दलची ती मला या लेझर क्षेत्रामध्ये घेऊन आली. नक्कीच. आणि ते पॅशन असल्यामुळे तुम्ही स्किन सिटी एक आगळं वेगळं इन्स्टिट्यूट स्थापन केलंय आणि एक खरंच लेझर ट्रीटमेंट तिथे दिल्या जातात आणि अतिशय सुंदर असं बनवलं जातं प्रत्येक व्यक्तीला ज्याला सुंदर बनायचंय. त्या स्किन सिटी बद्दल मला जाणून घ्यायचंय, काय आहे नेमकी ही कॉन्सेप्ट आणि काय आहे ह्या मागचं स्किन सिटी नाव देण्याचं मुख्य कारण? स्किन सिटी, तर स्किन सिटी हे नाव की जी संस्था मी चालवतो, जे इन्स्टिट्यूट चालवतो, मी त्याला क्लिनिक म्हणणार नाही कधीही. स्किन सिटी ही एक संस्था आहे, स्किन सिटी हे इन्स्टिट्यूट आहे, स्किन सिटी एक संकल्पना आहे. तर या संकल्पनेच्या मागचा जो काही म्हणजे पूर्वेइतिहास आहे तो थोडा सांगण्यासारखा आहे. हैदराबादची रामोजी फिल्म सिटी की ही माझं प्रेरणास्थान. की एका व्यक्तीनं आधी एक न्यूजपेपर सुरू केला, मग एक चॅनल, मग 2 चॅनल आणि त्यामध्ये असे अनेक वेगवेगळ्या भाषेमधले वेगवेगळ्या चॅनल एकत्र आले आणि बघता बघता ऑल अंडर वन रूफ की त्या क्षेत्रामधलं जे जे काय घडेल ते माझ्याच अंडर असलं पाहिजे, माझ्याच बॅनर खाली असलं पाहिजे. या ध्यासापोटी जसं फिल्म सिटी उभी राहिली, मी तोच ध्यास घेतला की त्वचारोग या शाखेमध्ये जे जे काय होईल ते स्किन सिटीमध्ये व्हायला हवं. त्यामुळं ओपीडी माझी ऍडमिट करायचं असेल तर त्वचारोगाचं हॉस्पिटल इथंच व्हायला हवं, त्वचेची शस्त्रक्रिया इथेच व्हायला हवी, त्वचेमधलं अत्याधुनिक काय पॅथॉलॉजी असेल ती इथंच व्हायला हवी, यामधल्या लेसर उपचार याच ठिकाणी व्हायला हवे. त्यामुळं ओपीडी पासून
ऍडमिट रुग्णापासून ते सर्जरी आणि लेझर यातल्या सगळ्या गोष्टी या अंडर वन रूफ एके ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात ही संकल्पना घेऊन मी स्किन सिटी उभं केली. त्यामुळे डॉक्टर ढेपेज स्किन सिटी इट वॉज इन्स्पायर्ड बाय रामोजे फिल्म सिटी आणि सर्व काही एका क्षेत्रातलं एकत्र आणणं अंडर वन रूफ आणि सर्वात आधुनिक गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या बॅनर खाली आल्या पाहिजेत या ध्यासापोटी स्किन सिटी उभी राहिली. त्यामुळे ही प्रेरणा फिल्म सिटीची. नक्कीच. आणि स्किन सिटीला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळत असतो. मात्र लेझर ट्रीटमेंट आज खूप लोक ऐकतात किंवा करतातही बरेच लोक. मात्र लेझर ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल की नेमकं काय ही ट्रीटमेंट असते आणि कुठल्या कुठल्या याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो? ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण लेझर म्हणजे काय आपण हे पाहूयात. म्हणजे तर बऱ्याचदा आपण खूप वेळा ऐकतो लेसर उपचार, लेसर उपचार, लेसरची किरणे. परंतु लेसरची किरणे ही जणू काही जादूची किरणे आहेत की असा सर्वांचा समज व्हावा. आणि एका दृष्टीने पाहिलं तर ती खरंच जादूची किरणे आहेत. म्हणजे लेझर म्हणजे भौतिकशास्त्रानुसार, फिजिक्सनुसार लेझर म्हणजे एक प्रकाश, परंतु हा वेगळ्या प्रकारचा प्रकाश आहे. तर वेगळ्या प्रकारचा प्रकाश की या प्रकाशामध्ये आपल्या त्वचेमधल्या किंवा आपल्या टिश्यूमध्ये उतीमधल्या फक्त अनावश्यक मॉलिक्यूल घालवणे आणि बाकी इतर मॉलिक्यूलला धक्का सुद्धा न लावणे. तर हा एक वेगळा सिलेक्टिव्हिटीचा गुणधर्म असतो. उदाहरणार्थ जर लेसरची किरणे एखाद्या व्यक्तीच्या गालावर जर सोडली गेली तर त्या त्वचेमधले सर्व केस नाहीसे होतात, परंतु त्वचेला मात्र काहीही इजा होत नाही. त्यामुळे लेझरच्या किरणांना मी उपमा देतो अर्जुनाच्या बाणाची किंवा रामबाण रामाच्या बाणाची. अर्जुनाने किंवा रामाने जर एकदा एखादा बाण एखाद्या शत्रूच्या नावाने सोडला तर हजारो सैनिकाच्या गराड्यामध्ये लपलेल्या त्याच शत्रूलाचा अचूक वेध हा बाण घेत असे. तसं आपल्या त्वचेमध्ये जर लाल रंगाची जन्मखून असेल, अनावश्यक केस असतील किंवा गोंदन असेल तर लेझरची किरणे फक्त नको असलेले मॉलिक्यूल लिटरली नष्ट करतात. केस जळून बाहेर येतो, त्वचा आहे तशी राहते. गोंदनाचे कण नष्ट होतात, त्वचा आहे तशी राहते. त्वचेमधला काळा डाग विरघळून जातो, त्वचा आहे तशी राहते. हा जो सिलेक्टिव्हिटी अगदी लक्षाचा अचूक वेध घेण्याची जी क्षमता आहे ते लेझरचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरच्या हातामध्ये अगदी एखादं सुदर्शन चक्र यावं किंवा एका रामाचा बाण यावा असं हे लेझर हे शस्त्र आलं, तंत्रज्ञान आलं. आणि त्यामुळे सर्व वैद्यकीय उपचार ह्या लेझर तंत्रज्ञानामुळे खूपच सुरक्षित झाले, खूपच सुलभ झाले. आणि त्यामुळे याची महत्ता, याची म्हणजे थोरवी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेच. नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत अनेक रुग्णांवरती उपचार केले असतील लेझर ट्रीटमेंटद्वारे. तर काही अशी उदाहरणं सांगू शकाल का, आम्हाला दाखवू शकाल का लॅपटॉपमध्ये तुमच्या? हो, तर साधारण लेझरनं म्हणजे काय होऊ शकतं हे बऱ्याचदा सांगण्यापेक्षा म्हणजे ते पाहण्यामधली मजा म्हणजे जास्त आहे. मी काही उदाहरणं तुमच्याबरोबर मी शेअर करतो की ज्या त्याचबरोबर लेझरमध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या तुम्ही आता म्हणालात की केस, अनावश्यक केस किंवा काळे पांढरे डाग जे असतात चेहऱ्यावरती ते पण देखील नाहीसे होतात. मग पूर्णतः म्हणजे आयुष्यभर पुन्हा ते येतच नाहीत का? तर सुरुवातीला मी कॉम्प्युटरमध्ये आपण एकेका उपचारावर आपण जाऊयात आणि त्यावर आपण चर्चा करूयात. म्हणजे तर सगळ्यात पहिलं एक साधं उदाहरण की म्हणजे अनावश्यक केस घालवणे. तर लेझरचा जगातला सगळ्यात पहिल्यांदा जो लेझर आला तो चेहऱ्यावरचे अनावश्यक केस घालवणे. त्यापूर्वी की स्त्रियांच्या चेहऱ्यावर जे अनावश्यक केस यायचे त्यासाठी जे उपचार असायचे ते अगदी दुखरे आणि तात्पुरते असायचे. पार्लरमध्ये ब्लिचिंग, थ्रेडिंग किंवा चिमट्याने केस काढणे किंवा वॅक्सिंगने ते उखडून काढणे या प्रकारचे. आणि त्यावरचा जर उपचार असलाच तर केसांच्या मुळामध्ये सुई खुपसून करंटने तो केस जाळून काढणे, इलेक्ट्रोलिसिस म्हणायचा, हे पूर्वीचे उपचार होते. परंतु लेझरमध्ये मात्र की फक्त त्वचेवर प्रकाश किरण सोडला आणि केस जळून गेला आणि त्वचेला मात्र काहीही झालं नाही असं होऊ शकतं. आपण जर लॅपटॉपचं इनपुट जर आपण दिलं तर साधारणतः जे अनावश्यक केस असतात सर फुल करून दाखवा म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही बघता येईल की कशा पद्धतीने ही लेझर ट्रीटमेंट होते आणि कशा पद्धतीने तुम्ही अनावश्यक केस जे असतात तेही घालवू शकतो आपण. बरोबर आहे. ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही आधी बिफोर आफ्टर मला दिसतंय तर काय काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे? ओके, तर यामध्ये
त्वचेवर लेसरची किरणे फक्त सोडली जातात. याच्यामध्ये काही दुखत नाही, शस्त्रक्रिया नाही, रक्त नाही, ब्लेड नाही, काही नाही. आणि फक्त लेझरच्या प्रकाश किरणांनी केसांच्या मुळामध्ये हा प्रकाश शोषला जातो. केसांची मुळं नष्ट होतात, जळून जातात आणि त्वचेला मात्र काहीही इजा होत नाही. तर साधारणतः हा जो लेझर हेअर रिमूव्हलचा उपचार हा जगात पहिल्यांदा जो काही लेझर आला तो या अनावश्यक केसांसाठी आला. आणि फक्त सौंदर्यासाठी म्हणूनच हा उपचार वापरला जात नाही. तर साधारणतः जन्मखुणा, तर गालावर असणाऱ्या ज्या जन्मखुणा आहेत किंवा पाठीवर ज्या केसांचा पुंजका येतो किंवा खांद्यावर काळी केसाळ जन्मखूण असते, या जन्मखुणामधले केस घालवणे हा सुद्धा या लेझर उपचाराचा एक भाग आहे. तर त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागावरचे अनावश्यक असलेले केस हे कायमचे घालवणे हे लेझरनं शक्य होतं. आणि हा जगातला पहिला उपचार जो आला लेझरचा तो या प्रकारचा आलेला, अनावश्यक केस घालवणे. नक्कीच डॉक्टर, मला अजून बरंच काही विचारायचं लेझर उपचारांबद्दल. वेगवेगळे उपचार ट्रीटमेंट्स ह्याच्यामध्ये आहेत, पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करू. धन्यवाद. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय त्वचा आणि केसांसाठी लेझर उपचार पद्धती या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नितीन ढेपे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, मगाशी तुम्ही सांगितलेत की अनावश्यक केसांसाठी सगळ्यात अगोदर लेझर उपचार पद्धती आली, त्याच्यानंतर इतर काही गोष्टी ज्या अर्थातच तंत्रज्ञान जसं पुढे जात गेलं तसं वाढत गेलं ह्या वेगवेगळ्या लेझर उपचार पद्धती. त्यामध्ये कुठल्या उपचार पद्धती आहेत लेझरच्या? तर लेझरमध्ये साधारणतः अनावश्यक केस घालवणे हा एक त्याचं कार्य झालं. त्याच्या अगदी विरुद्ध केस नसतील तर केस उगवणे यासाठी सुद्धा नवीन लेझर आलेला आहे. म्हणजे टकलावर केस उगवणे यासाठी नवीन लेझर आलेला आहे. तर केस नष्ट करणे आणि केस उगवणे, काळे डाग घालवणे हा एक उपचार झाला. आणि पांढरे डाग घालवणे, जर रंग नको असेल तर त्या त्वचेमधला रंग नाहीसा करणे, आणि जर रंग हवा असेल तर पांढऱ्या डागामध्ये रंग तयार करणे यासाठी पण लेझर वापरला जातो. त्वचेमध्ये असणारे जे गोंदन असतं तर गोंदनाचे कण नष्ट करणं यासाठी लेझर वापरला जातो. त्यानंतर ज्या लाल रंगाच्या जन्मखुणा असतात, लाल रंगाच्या जन्मखुणा की ज्यामध्ये जन्मताच आपल्या ब्लड वेसल्स म्हणजे हिमोग्लोबिन असणाऱ्या ज्या जन्मखुणा असतात त्या घालवणं हा लेझरचा एक अत्युच्च किंवा अगदी हाय क्वालिटीचा उपचार जो असतो तो हा लाल रंगाच्या जन्मखुणा घालवणं. काळ्या रंगाच्या केसाळ जन्मखुणा घालवणं हा सुद्धा त्याच्यावरचा एक उपचार आहे. त्यानंतर पिंपलचे डाग, ॲक्ने, पिंपलचे डाग, त्याचे खड्डे, मुरमांचे डाग आणि खड्डे घालवणं हा त्यातला एक नवीन उपचार. त्या अनुषंगाने बोलायचं तर म्हणजे ज्या आपल्या त्वचेवर जे व्रण पडलेले असतात, स्कार्स, भाजलेले व्रण, अपघाताचे व्रण, चिकन पॉक्स, कांजिण्याचे व्रण, शस्त्रक्रियेचे व्रण, या सगळ्या प्रकारचे व्रण म्हणजे स्कार घालवण्यासाठी नवीन लेझर आता जगामध्ये आलेले आहेत. या उपचारामध्ये, या लेझरमध्ये हे सर्व स्कार जवळपास नाहीसे होऊ शकतात. तर यातले काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तर आपण लॅपटॉपमध्ये पाहूयात आपण. तर साधारणतः हे रॉक्स अँडरसन की ज्यांच्याकडून मी लेझर हे ट्रीटमेंट शिकला, फादर ऑफ लेझर, की ज्यांनी जगात पहिल्यांदा लेझरचं संशोधन लावलं आणि की मेडिसिन मध्ये लेझर आले ते रॉक्स अँडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली, थेरीमुळे, त्यांनी जे तंत्रज्ञान मांडलं त्यामुळे लेझर हे मेडिसिन मध्ये आले. तर साधारणतः लाल रंगाची जी जन्मखून आहे तर ही जन्मखून व्हॅस्क्युलर लेझर या प्रकारच्या लेझरनं ती कायमची घालवता येते. तर लाल रंगाचे जे लासं असतं, लाल रंगाच्या जन्मखुणा असतात त्या घालवता येतात या प्रकारे. तर या जन्मखुणा म्हणजे त्वचेमधल्या कुठल्याही एका पेशीची अनियंत्रित वाढ. जर फक्त काळ्या पेशी वाढल्या तर आपला तीळ बनतो, लाल पेशी वाढल्या म्हणजे या जर रक्तवाहिन्या वाढल्या तर लाल रंगाची जन्मखून बनते. तर साधारणतः या लाल रंगाच्या जन्मखुणा जर डोळ्याभोवती आलेल्या असतील, नाकाभोवती आलेल्या असतील आणि त्या वाढल्या तर डोळ्याचं कार्य बिघडतं, ओठांचं कार्य बिघडू शकतं. तर हे सर्व जे आहेत
ते आपण बघू शकतो की कुठल्या कुठल्या बरोबर पद्धतीने आहे. तुम्ही लेझर ट्रीटमेंट केली पण हे आता मी पाहिलं ते छोटे मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरती लेझर ट्रीटमेंट करणं योग्य आहे का? बिलकुल. जन्मखुनाचा उपचार हा लवकरात लवकर व्हायला हवा. जितक्या लवकर उपचार करू तर त्याची संभाव्य वाढ टाळली जाते. एकदा ही जन्मखून जर मोठी झाली तर उपचार करताना रक्तस्राव आणि इतर कॉम्प्लिकेशन हे जास्त होतात. त्यामुळे जितक्या लवकर आपण उपचार करू तितक्या लवकर याचा अधिक चांगला फायदा होतो. त्यामुळे लाल रंगाच्या जन्मखुना जितक्या लवकरात लवकर उपचार लेझरने केला तर भविष्यातले कॉम्प्लिकेशन त्यामुळे टाळली जातात. बरोबर. मात्र लेझर ट्रीटमेंट बऱ्याचदा म्हणजे आता काही वयोमानानुसार सुरकुत्या पडतात किंवा इतर काही गोष्टी होतात की आता आपल्याला लेझर ट्रीटमेंट करायची आहे किंवा तरुण आयुष्यभर तरुण दिसण्यासाठी देखील लेझर ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत तर त्याबद्दल काय सांगाल? ओके. तर आणखीन एक दोन तर साधारणतः हा जो पेशंट डोळ्याभोवतीची जी लाल जन्मखून होती ही जर वेळेत जर उपचार केली गेली नसती तर त्या मुलाचा तो डोळा अंधळा झाला असता, निकामी झाला असता, ज्याला अँब्लिओपिया म्हणतात की डोळा जिवंत आहे परंतु मेंदूमध्ये दृष्टीचा जो काही भाग आहे तो तयार होत नाही. वेळेत उपचार केल्यामुळे त्या पेशंटची दृष्टी वाचली. त्यामुळे वेळेमध्ये साधारणतः नाक, डोळा, ओठ आणि लघवीची जागा या ठिकाणी जर हे जन्मखून असेल तर लवकरात लवकर उपचार होणं आवश्यक असतं. यापूर्वी जगामध्ये उपचार नसल्यामुळे बऱ्याचदा त्वचारोग तज्ञ सांगायचे की याचा उपचार करायची गरज नाही, तुम्ही थांबा. परंतु थांबल्यामुळे त्या अवयवाचं जे कार्य आहे, जे फंक्शन आहे ते मात्र मार खाऊ शकतं. त्यामुळे डोळ्याभोवती असणाऱ्या आणि शरीराच्या कुठल्याही ओपनिंग जे असते, छिद्र असतात, नाक, ओठ, डोळे या ठिकाणी असलेल्या जन्मखुना या लवकरात लवकर उपचार करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर सुरकुत्यांबद्दल मी मगाशी विचारलं तर सुरकुत्यांबद्दल काय सांगाल की आजकाल सुरकुत्या नष्ट करण्यासाठी बरेचसे क्रीम्स देखील बाजारात अवेलेबल आहेत मात्र त्याने काय कायमस्वरूपी काही बदल होत नाही तर मग लेझर ट्रीटमेंटने काही बदल होऊ शकतो का? सुरकुत्या घालवणे तर साधारणतः सुरकुत्या का पडतात? तरुण त्वचा आणि वृद्ध त्वचा यामधला फरक असा आहे की तरुण त्वचेमध्ये जे कोलॅजिन तंतू असतात, कोलॅजिनचे फायबर असतात ते एकमेकाला पॅरलल समांतर असे असतात. वार्धक्याची जी त्वचा असते त्यामध्ये हे कोलॅजिन फायबर हे वेडे वाकडे हॅपॅझाइडले तयार झालेले असतात आणि जे तंतू समांतर नसतात त्यांची क्षमता कमी असते आणि त्यामुळे त्वचेला होल्ड करण्याची, ओढून धरण्याची त्यांची क्षमता कमी होते. त्यामुळे सुरकुत्या दिसतात. अँटी एजिंग उपचार किंवा वार्धक्यावरचे उपचार याचा अर्थ हे जुन्या प्रकारचं जे कोलॅजिन आहे ते जाऊन त्या ठिकाणी नवीन कोलॅजिन तयार व्हायला हवं. तर लेझरमध्ये जुन्या कोलॅजिनवर लेझरच्या किरणांचा मारा केला जातो. जुन्या कोलॅजिनचे फायबर हे नष्ट होतात आणि त्या ठिकाणी आपल्या त्वचेमधल्या ज्या पांढऱ्या पेशी फायब्रोब्लास्ट नावाच्या नवीन प्रकारचं कोलॅजिन तयार करतात आणि ते कोलॅजिन हे एकमेकाला समांतर असतं. आणि समांतर रचना असलेलं कोलॅजिन ही त्वचेला नवीन तारुण्य प्राप्त करून देतं, सुरकुत्या नाहीशा होतात. तर बऱ्याच प्रकारचे उपचार, कार्बन डायऑक्साईड लेझर, लॉंग पल्स एनडीआग लेझर, फ्रॅक्शनल लेझर या प्रकारचे लेझर हे सुरकुत्या घालवून त्वचा तरुण करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये नवीन जो उपचार आला जगामध्ये त्याला म्हणायचं रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट आहे जो फक्त आतल्या त्वचेमधल्या कोलॅजिन मॉलिक्युलवर कार्य करतो आणि त्यामुळं सुरकुत्या नाहीशा होतात आणि त्वचाही तरुण दिसायला लागते. नक्कीच नक्कीच डॉक्टर, अजून मला बरंच काही विचारायचंय कारण की लेझर बद्दल समज आणि गैरसमज देखील आहेत लोकांच्या मनात, ते देखील आपण दूर करूया. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय त्वचा आणि केसांसाठी लेझर ट्रीटमेंट ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नितीन ढेपे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात सुरकुत्या नष्ट देखील करता येतात लेझर ट्रीटमेंटद्वारे आणि इतर काही गोष्टी आहेत, काळे डाग असतील किंवा हायपर पिगमेंटेशन असतं बऱ्याच स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये देखील असतं, तर ते देखील लेझर उपचारांनी बरं करता येतं का? ओके, आता मी या शेवटच्या पार्टमध्ये दोन गोष्टीवर बोलणार आहे. एक पिगमेंटेशन साठी किंवा जे काही चेहऱ्यावरचे काळे डाग त्यासाठी लेझर उपचार कसा होतो आणि शेवटचा मुद्दा जो असेल की लेझरमध्ये नवीन तंत्रज्ञान जगात काही येऊ घातलेलं आहे.
तर चेहऱ्यावरचं जे पिगमेंटेशन असतं, काळे डाग असतात ज्याला आपण वांग म्हणूयात, किंवा डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं असतात, किंवा मुरमांच्या नंतर काळे डाग पडलेले असतात आणि काळ्या रंगाच्या जन्मखुणा असतात. तर काळ्या रंगाचे डाग घालवण्यासाठी जगामध्ये अलीकडे खूप चांगल्या प्रकारचे लेझर आलेले आहेत. यापूर्वी काळ्या रंगाचे डाग घालवण्यासाठी खूप चांगले लेझर उपलब्ध नव्हते. मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये त्यावर खूप चांगलं संशोधन झालं आणि खूप चांगल्या प्रकारचे क्यू स्विच्ड एनडी याग नावाचे लेझर या काळ्या डागासाठी आलेले आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग, डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ आणि काळ्या जन्मखुणा या अगदी व्यवस्थित जाऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की या लेझरमध्ये आणखी नवीन असं जगामध्ये काही येऊ घातलेलं आहे का? मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हा फक्त एक अनावश्यक केसांसाठी लेझर आणि त्वचेवर जे काही चामखिळ्या तीळ नष्ट करण्यासाठी एक CO2 लेझर, असे 2च लेझर जगामध्ये होते. आणि आता मात्र प्रत्येक 3 महिन्याला 6 महिन्याला जगामध्ये नवीन नवीन प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे. त्यातलं एक मी उदाहरण देतो. एक तंत्रज्ञान जे आलेलं आहे मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी. तर मायक्रोवेव्ह म्हणजे काय? आपण आपल्या किचनमध्ये अन्न गरम करायला मायक्रोवेव्ह वापरतो. तर ते मायक्रोवेव्ह तंत्रज्ञान आता जगामध्ये अमेरिकन FDAचं अप्रुव्हल घेऊन आलेलं आहे अनावश्यक घाम कमी करण्यासाठी. तर साधारणतः ज्यांना काखेमध्ये बगलेमध्ये अनावश्यक घाम येतो आणि कपडे ओले होतात, तर तो अनावश्यक घाम कायमचा घालवण्यासाठी मायक्रोवेव्ह नावाचं तंत्रज्ञान जे आलेलं आहे तर ते भारतात पहिल्यांदा स्किन सिटीमध्ये उपलब्ध झालं मागच्या 6 महिन्यापूर्वी. तर त्यामध्ये फक्त आपण एक प्रकारची मशीन त्वचेवर फिरवतो, त्यामुळे घाम तयार करणाऱ्या ग्रंथी साधारणतः 90% नष्ट होतात. घाम यायचा कायमचा बंद होतो आणि त्वचेला मात्र काहीही होत नाही. पूर्वी त्यासाठी मोठी सर्जरी करावी लागायची आणि त्या भागाला सप्लाय करणाऱ्या ज्या नर्व्ज असायच्या, नस, त्या कट करणे किंवा तोडण्याची शस्त्रक्रिया करावी लागायची. आता काहीही न करता फक्त त्वचेच्या वर एक मशीन फिरवलं आणि त्या मायक्रोवेव्ह किरणांच्यामुळे घाम यायचा कायमचा बंद झाला. हे अलीकडचं अत्याधुनिक तंत्रज्ञान. बगलेमध्ये येणारा घाम कायमचा घालवणे. त्याचबरोबर मला असं वाटतं की अत्यावश्यक जी चरबी असते ती देखील लेझर उपचारांनी घालवता येते. राईट. तर अनावश्यक असलेली जी चरबी आहे ती घालवण्यासाठी तर जगामध्ये 3 तंत्रज्ञान आलेले आहेत. एक पहिलं त्याला म्हणायचं अल्ट्रासाऊंड. तर अल्ट्रासाऊंड प्रकारच्या लहरी त्वचेमध्ये जाऊन फक्त चरबी असणाऱ्या पेशी नष्ट करतात आणि बाकी त्वचेला काही होत नाहीये. त्यामुळे तुम्ही म्हणजे काही खाल्लात तरी अल्ट्रासाऊंडने ती चरबी नष्ट करता येते. एवढं सोपं नाहीये, कारण तुम्हाला आहार आणि व्यायाम हा लागणारच आहे. तर अल्ट्रासाऊंड, त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी. तर यामध्ये सुद्धा काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरण जातात आणि चरबी असणाऱ्या पेशींना नष्ट करतात. आता याच्यावर एक तिसरं तंत्रज्ञान जगामध्ये अगदी नवीन आलेलं आहे, जे आता स्किन सिटीमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही आता लॉन्च करतोय. त्याला म्हणायचं क्रायोलायपोलायसिस. तर क्रायोलायपोलायसिस म्हणजे काय की त्यामध्ये आपल्या त्वचेचं टेम्परेचर हे -4 डिग्री पर्यंत केलं जातं. म्हणजे आणि थंड असण्यामुळे, टेम्परेचर कमी झाल्यामुळं ज्या चरबी असणाऱ्या पेशी असतात, फॅट सेल असतात, त्या नष्ट होतात. म्हणजे पूर्वी आपण हीट वाढवून फॅट सेल नष्ट करायचो, आता टेम्परेचर कमी करून या फॅट सेल नष्ट करता येतात. आणि त्वचेला काहीही न होता तुम्ही लायपोसक्शन केले इतकी चरबी या क्रायोलायपोलायसिस किंवा कूल स्कल्प्टिंग या प्रकारच्या तंत्रज्ञानानं नक्कीच जाते. आणि हे कूल स्कल्प्टिंग तंत्रज्ञान महाराष्ट्रात पहिल्यांदा स्किन सिटीमध्ये आपण हे लॉन्च केलेलं आहे. पण डॉक्टर, आता अर्थातच एवढे वेगवेगळे तंत्रज्ञान आलेले आहेत, मात्र ह्याचा लेझरचा खास करून काही साईड इफेक्ट होतो का? मला ह्याबद्दल एकदम थोडक्यात सांगाल. ओके. दुष्परिणाम आहे का? तर कुठलंही तंत्रज्ञान हे 2 गोष्टीवर अवलंबून असते. एक तर तंत्रज्ञान रिस्की आहे का? 10 वर्षापूर्वी जे लेझर होते ते रिस्की होते. आता जे लेझर नवीन ते खूपच सुरक्षित आहेत. त्यामुळे ज्यांनी ऐकलेलं असेल लेझरमुळे जळतं, डाग पडतात वगैरे, 10 वर्षापूर्वी ते बरोबर होतं, परंतु आता आलेले लेझर हे सुरक्षित आहेत. बरं, म्हणजे थोडक्यात ही लेझर ट्रीटमेंट जी आहे ती सुरक्षित आहे आणि ती केली तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरा मुद्दा की हा उपचार कुणी केला, जितका अनुभवी डॉक्टर असेल किंवा ज्या व्यक्तीने केली त्या व्यक्तीचा अनुभव किती आहे आणि पात्रता किती आहे, क्वालिफिकेशन किती आहे, याच्यावर हे किती सुरक्षित आहे आणि किती साईड इफेक्ट होतील हे ठरतं. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य डॉक्टरच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे आणि चांगल्या मशीनवर उपचार केला तर लेझर हा सुरक्षित उपचार आहे. असं मार्गदर्शन केलं तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.